तर बातमी आहे नांदेड जिल्ह्यामधून। नांदेड जिल्ह्यातल्या माहूर तालुक्यामधील दुर्गम सावरखेड गावामध्ये स्वातंत्र्यानंतर पहिल्यांदाच एसटी बस पोहोचली। त्यामुळे ऐतिहासिक क्षण या ठिकाणी अनुभवायला मिळाला। विधान परिषदेचे आमदार हेमंत पाटील यांच्या पाठपुराव्यानंतर या गावासाठी बस सेवा सुरू करण्यात आली आहे। बस गावात दाखल होताच ग्रामस्थांनी आनंदोत्सव साजरा केला आणि जल्लोष केला। अनेक वर्षांपासून रस्ते आणि वाहतुकी अभावी अडचणीत असलेल्या या गावातील विद्यार्थी, ज्येष्ठ नागरिक, महिला आणि सर्वसामान्य नागरिकांना आता मोठा दिलासा मिळणार आहे। सावरखेड येथील गावकऱ्यांची बऱ्याच वर्षानंतरची मागणी आज पूर्ण झालेली आहे। स्वातंत्र्यानंतर पहिल्यांदाच या गावामध्ये आमचे लाडके मार्गदर्शक विधान परिषद आमदार तथा शिवसेना उपनेते हेमंत भाऊ पाटील यांच्या निर्देशाची बाब आणून दिली की भाऊ या गावकऱ्यांची मागणी आहे की यांना बस उपलब्ध करून द्या। तर भाऊनी तात्काळ मार्गी हा प्रश्न लावल्यामुळे आज गावकऱ्यांमध्ये बघू शकता किती आनंद प्रकारचं वातावरण निर्माण झालेलं आहे। आणि पहिल्यांदा गावामध्ये ग्रामीण भागामध्ये विशेष करून बस येणे म्हणजे फार महत्वाची होती। ज्येष्ठ नागरिक, विद्यार्थी यांना सर्वांना बसचा फायदा होणार आहे। मुलींना मोफत बस ही राहणार आहे। त्यामुळे ही बस सगळ्यासाठी आमच्यासाठी संजीवनी ठरणार आहे। यानंतर बातमी आहे हिंगोलीमधून। हिंगोली जिल्ह्यामध्ये एक आठवड्यानंतर सुद्धा डिझेल तुटवड्याची समस्या कायम आहे। बोल्डा फाटाजवळ असलेल्या एका पेट्रोल पंपावर डिझेलसाठी ट्रॅक्टरची मोठी रांग लागली आहे। ट्रॅक्टर चालक डिझेल भरण्यासाठी ट्रॅक्टर घेऊन आल्यामुळे तब्बल 1 किलोमीटर पर्यंत रांगा लागल्या। टंचाई कायम आहे। काही पंपांवर पेट्रोल उपलब्ध असले तरी डिझेलचा तुटवडा आहे। डिझेलचा साठा संपलाय, त्यामुळे शेतकरी आणि वाहन चालकांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागतोय। काही पेट्रोल पंप पूर्णपणे ड्राय झाल्याचंही चित्र आहे। डिझेल उपलब्ध नसल्यामुळे शेती कामं आणि दैनंदिन वाहतूक यावर परिणाम झालाय। नागरिकांमध्ये नाराजी व्यक्त होतीये। गेल्या काही दिवसापासून मनमाडसह नाशिक जिल्ह्यातील जवळपास सर्वच पंपावर इंधन टंचाई मोठ्या प्रमाणात निर्माण झालेली आहे। मी आता उभा आहे एका पंपावर। नाशिक जळगाव महामार्गावर हा मुख्य पंप आहे, मात्र गेल्या काही दिवसापासून हा पंप ड्राय झालेला आहे। आपण बघू शकतो का ज्या पंपावर नेहमी वाहनधारकांचे इंधन घेण्यासाठी गर्दी असायची, आज त्या पंपावर शुकशुकाट पसरलेला आहे। कंपन्यांकडून त्यांना इंधन पुरवठा केला जात नसल्यामुळे पंप बंद असल्याचे आपल्याला सांगण्यात येत आहे। काही लोक इथे येतात, मात्र त्यांना इंधन मिळत नसल्यामुळे त्यांची निराशा होते। असेच एक वाहनधारक आहे मोटरसायकल, ते त्या इंधन घेण्यासाठी आले होते। काय परिस्थिती, कुठून ते आले आणि त्यांना काय परिस्थितीला तोंड द्यावं लागतं? भाऊ, कुठून आले आणि काय परिस्थिती? आम्ही नांदगाववरून आलो। नांदगावला एकही पंपावर पेट्रोल शिल्लक नव्हतं, तर आता मनमाड जाऊ म्हटलं, तिथून पेट्रोल टाकून लासलगाव जायचं होतं। पण आता इथं पंप बंद असल्यावर काय करणार, आता कशी गाडी न्यायची ही चिंता पडली आता। त्यामुळे शासनाने याकडे लक्ष दिलं पाहिजे की लवकरात लवकर इंधन पुरवठा झाला पाहिजे पंपांवरती। आणि शेजारीच इथं कंपनी आहे पंपात, आपले पेट्रोल डिझेल पुरवणारी कंपनी, तर तिथं अशी परिस्थिती, इथं खेड्यागावात शहरात काय परिस्थिती असणार आहे। आम्हाला एवढंच सांगू इच्छितो की सरकारने याकडे अति तातडीचं लक्ष द्यावं, हीच नम्र विनंती। पंपावर काही ठिकाणी पेट्रोलच मिळत नाहीये। जी परिस्थिती ती अवघड, दिवसेंदिवस अवघड होत चाललेली आहे। शासनाने याची गंभीर दखल घेऊन इंधन उपलब्ध करून देण्याची मागणी सर्वसामान्य नागरिकांसह शेतकरी वर्ग करीत आहे। बब्बू शेख, न्यूज 18 मराठी, पानेवाडी, मनमाड।